गेल्या काही दिवसांपासून देशभरात गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणानंतर आता केंद्र सरकार पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसत आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट, कठोर शिक्षेचा नवा कायदा आणि आता थेट देशातील सर्व परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल करण्यासाठी हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या टास्क फोर्सचं नेतृत्व देशातील आघाडीचे तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकनी करणार आहेत. पण सरकारने ही जबाबदारी नेमकी त्यांच्याकडेच का दिली? नंदन निलेकनी नेमके कोण आहेत आणि मोदींनी नेमकी कोणती मोठी घोषणा केली आहे? सगळं सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. नीट पेपर फुटी प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप होत असतानाच केंद्र सरकारवरही मोठा दबाव निर्माण झाला होता. यानंतर सरकारने या प्रकरणात अनेक आरोपींना अटक केली. त्यानंतर पेपर फुटीच्या गुन्ह्यांवर जलद सुनावणी होण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर पेपर फुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी नव्या कायद्याची तयारीही सुरू करण्यात आली. मात्र सरकार इथेच थांबलं नाही. रविवारी म्हणजेच 26 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली. देशातील परीक्षा व्यवस्था अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी हाय पॉवर टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या टास्क फोर्सचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं नेतृत्व देशातील प्रसिद्ध तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकनी करणार आहेत. यानंतर अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, हे नंदन निलेकनी नेमके कोण आहेत? नंदन निलेकनी हे भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. ते इन्फोसिस या जागतिक IT कंपनीचे सहसंस्थापक आहेत. 1955 साली बंगळुरूमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी IT बॉम्बेमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 1981 मध्ये नारायण मूर्ती आणि इतर सहकाऱ्यांसोबत मिळून त्यांची इन्फोसिसची स्थापना केली. पुढे इन्फोसिस ही भारतातील सर्वात मोठ्या IT कंपन्यांपैकी एक बनली आणि जागतिक स्तरावर भारतीय तंत्रज्ञान क्षेत्राची वेगळी ओळख निर्माण झाली. नंदन निलेकनी यांनी 2002 ते 2007 या काळात इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO म्हणूनही काम पाहिलं. मात्र त्यांची ओळख केवळ इन्फोसिस पुरती मर्यादित नाही. भारतातील सर्वात मोठ्या बायोमेट्रिक ओळख प्रकल्प असलेल्या आधार योजनेच्या अंमलबजावणीत त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली आहे. UIDAI या संस्थेचे शिल्पकार म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली आहे. आणि याच अनुभवाच्या आधारावर आता केंद्र सरकारने देशातील परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यांवर सोपवली आहे. आता आपण पाहूया पंतप्रधान मोदींनी नेमकं काय सांगितलं. मोदी म्हणाले की विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी केंद्र सरकार सातत्याने महत्त्वाची पावलं उचलत आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारे अनेक आरोपी आज तुरुंगात देखील आहेत. सरकारने फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना केली आहे आणि 27 जुलै रोजी संसदेत पेपर फुटी विरोधातील कठोर कायदा देखील मांडला जाणार आहे. पण एवढ्यावरच न थांबता भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि तंत्रज्ञानावर आधारित करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आणि यासाठीच नंदन निलेकनी यांच्या नेतृत्वाखाली हाय पॉवर टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या टास्क फोर्सचं मुख्य काम देशातील विविध परीक्षा व्यवस्थेचा अभ्यास करणं, तांत्रिक सुधारणा सुचवणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं आणि भविष्यात पेपर फुटीसारख्या घटनांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना तयार करणं असणार आहे. म्हणजेच सरकार आता केवळ दोषींवर कारवाई करण्यापुरतं मर्यादित राहणार नाही,
तर भविष्यात अशा घटना होऊच नयेत यासाठी संपूर्ण परीक्षा व्यवस्थेत बदल करण्याच्या तयारीत असल्याचा या निर्णयावरून स्पष्ट होत आहे. आता नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखालील ही टास्क फोर्स नेमक्या कोणत्या शिफारशी करते, सरकार त्या कितपत स्वीकारतं आणि देशातील परीक्षा व्यवस्था खरोखरच अधिक सुरक्षित व पारदर्शक बनते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा व्यवस्थेत खरोखर मोठे बदल होऊ शकतील का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.